नमस्कार. नमस्ते. माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक होऊ घातली. हो. आपल्या परिवारातून उमेदवार देण्यात आलेले आहे. काय नेमकी कारण काय आणि उद्देश काय आणि विजन काय? मी खरं गेले 25-30 वर्षापासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे. प्राधान्य माझं सामाजिक कामांनाच असतं. सुरुवातीच्या काळामध्ये अण्णासाहेब हजारे यांच्याबरोबर भ्रष्टाचारावर जनआंदोलनात काम केलं. तर अविनाश धर्माधिकारी, बंडादात्या कराडकरांचं व्यसनमुक्तीचं कार्य आणि इंद्रिय देशमुख साहेबांचं संस्काराचं काम असं शिवम प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवा पिढी घडवण्याचं काम असतं, ज्यामध्ये मी गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय आहे. परंतु या समाजकारणाला कुठेतरी राजकीय आधार पाहिजे. हे समाजकार्य अधिक प्रभावीपणे करायचं असेल तर त्याला राजकारणाची जोड असल्याशिवाय ते काम आपल्याला पुढे नेता येत नाही. त्यामुळे मी थोडं राजकारणात भाग घेतला आणि सुरुवात 2015मध्ये मी माळेगाव ग्रामपंचायतीमध्ये चांगल्या मताधिक्याने विजयी झालो. मला येथील जनतेने सभागृहामध्ये काम करण्यासाठी पाठवलं. त्या काळामध्ये मी पाहिलं की वार्ड तत्कालीन जो आमचा ग्रामपंचायत वार्ड होता त्याच्या वार्डाची खूप दुरावस्था झाली होती. त्यावेळेस मी तत्कालीन जे ग्रामपंचायत सदस्य होते त्यांना पराभव करून मी निवडून आलेलो होतो. पण माझ्यावरती एक नैतिक जबाबदारी होती की या वार्डाचा विकास करणं. मी पहिलं जे काम हाती घेतलं असेल ते नागेश्वर नगर येथे गेले 20 आणि दत्तनगर या भागातील गेले 20-25 वर्षापासूनचा जो भूमिगत गटर लाईनचा प्रश्न होता. मी त्या ठिकाणी सांडपाण्याची डबकी साठलेली असत, डास आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला होता. हा प्रश्न सोडवण्यात त्या लोकांना मी अभिवचन दिलेलं होतं तिथल्या लोकांना, आणि ते अभिवचन पाळण्यासाठी मी ते कार्य हाती घेतलं. खरं तर अवघड आणि खडतर काम होतं, कारण ते लोकांच्या नॅचरल उताराप्रमाणे तर लोकांच्या खाजगी जागेतून तो ड्रेनेज लाईन न्यायची होती. परंतु लोकांनी मला सहकार्य केलं, त्यांच्या खाजगी बिगरशेती प्लॉटमधून ते ड्रेनेज लाईन घेतली. परंतु खर्च मोठा 1.5-2 कोटीचा खर्च होता. एवढे निधी मिळवणं सोपं नव्हतं. मग माननीय अजितदादा पवार, त्यानंतर गिरीशजी बापट यांच्याकडनं मी निधी वापरून ते शेवटच्या टोकापर्यंत इंजिनिअरिंग कॉलेजपासून ते या चारीच्या ओढ्याच्या पर्यंत सर्व काम मी 1-2 वर्षामध्ये ते पूर्ण केलं. हे माझ्या दृष्टीनं एक खूप मोठा आनंदाचा टप्पा आहे की हे एक भरीव कार्य मी त्या भागासाठी दत्तनगर आणि नागेश्वर नगरसाठी करू शकलो. आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, त्या पिण्याच्या पाण्यासाठी लाईन्स टाकल्या, लोकांना पुरेशा दाबाने त्यामुळे पाणी यायला लागलं. त्यानंतर त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटचे प्रश्न आहेत. अगदी शेवटच्या टोकाला या ठिकाणी चव्हाण वस्ती, तावरे वस्ती आहे, त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट नव्हती. त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटची कामं केली. आणि म्हणून या लोकांना ज्या मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी मी सतत आग्रही असतो. आणि अलीकडच्या काळामध्ये जरी प्रशासकीय काळ असला तरी मी त्या ठिकाणी पर्यावरणमध्ये जे काही पैसे येत असतात गावाला, जे बक्षीस मिळतं, त्यातून नागेश्वर नगर या ठिकाणी जे आणि दत्तनगर या ठिकाणी जे काय उद्यानाचं काम चालले आहे त्यासाठी मी सुद्धा पाठपुरावा केला होता. ते कामं ती सुरू झालेली आहेत. आता आपल्या कुटुंबातील उमेदवार आपण दिलेला आहे. हो. येणाऱ्या काळामध्ये काय समस्या आहेत प्रभागातल्या? आता येणाऱ्या काळामध्ये